रिपोर्टमध्ये शुक्राणू भरपूर दिसतात, पण त्या शुक्राणूंना गतीच नाही, हालचालच नाही आहे, ते अजिबात पुढे सरकत नाहीत. आणि याचबरोबर स्त्रियांच्या मध्ये फिमेल पार्टनरमध्ये अंड बनत नाही. या दोन्ही समस्येवरती एकच औषध काम करतं. असं जर मी तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला कसं वाटेल? हो, तुम्ही बरोबर ऐकताय. ही आहे शिवलिंगी. यावरती अतिशय सहजपणे मिळणारी वनस्पती. कच्ची असताना याची फळे अशी हिरवी असतात आणि पिकल्यानंतर अशी लालसर होतात. याच्या ज्या बिया आहेत त्या शिवलिंगाप्रमाणे दिसतात, म्हणून याला शिवलिंगी असं म्हटलं जातं. शुक्राणूच्या हालचालींशी संबंधित समस्या असू देत किंवा अंड न वाढणं असू देत, या बियांचा काढा दिला जातो पुरुष आणि स्त्री दोन्ही वंध्यत्वामध्ये. आणि विशेष करून मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम या दोघांनाही ताकद देण्याचं, बळ देण्याचं काम ही वनस्पती करते. जेव्हा शैथिल्य, ज्यावेळेला शिथिलता येते, पुरुष आणि स्त्री वंध्यत्वामध्ये उपयोग केल्यास त्याचा अतिशय चांगला गुण येतो. हे कच्चं फळ आहे, आपल्याला आता नशिबाने मिळालेलं आहे. पण आणि हे दुसरं जे आहे हे पिकलेलं फळ आहे, कारण आता याचा सीझन संपलेला आहे आणि याच्या बियांचं आता कलेक्शन आपण करत असतो या सीझनमध्ये.